नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण घटस्थापना कशी करायची आहे, आमच्याकडे घटस्थापना कशी करतात ते पद्धती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। पद्धती एकदम साधी आणि सोपी आहे, कोणताही मंत्र नाही। आम्ही ज्याप्रमाणे स्थापन करतो एकदम साध्या पद्धतीने तेच मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात प्रथम मी जे साहित्य घेतलेलं आहे घटस्थापनेला ते तुम्हाला दाखवते। तर चला बघूया आपण काय साहित्य घेतलं ते। मी सर्वात अगोदर इथे फुलं आणि पानं घेतलेले आहे घटमाळीसाठी आणि देवस्थापना करण्यासाठी। इथे मी ओटीचं सामान घेतलेलं आहे, देवीला हळदी कुंकू घेतलेलं आहे, विड्यावरती ठेवण्यासाठी विडा जो मांडतो आम्ही देवीसमोर ते घेतलेला आहे। इथे मी वावरी घेतलेली आहे, आमच्याकडे ह्याला वावरी असं म्हणतात, आमच्याकडे ही मी खरबडी अशीच घेतलेली आहे, जास्त मोठी नको आणि जास्त बारीकही नका करू, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी जाऊन चिखल होईल आणि धान्य कुजल म्हणून अशी वावरी घ्यायची आहे। ही आमच्या शेतातील आहे त्याच्यामुळे अशी वावरी घ्या तुम्ही। आणि त्याच्यात असे दगड वगैरे राहू द्या, जास्त पण मोठे नको, नाहीतर घट असा हे खडे फुटून घट आहे ना एकदम तुमचा वाकडा होऊन जाईल। त्याच्याप्रमाणे अशी वावरी तुम्ही ठेवायची आहे। आणि मी घट घेतलेला आहे आणि इथे मंडपी घेतलेली आहे। आमच्याकडे मंडपी असं म्हणतात, यालाच आम्ही घटमाळ लावतो आणि फुलवरा पण आम्ही 7व्या माळेला यालाच चढवतो। आणि मी इथे सप्तधान्य घेतलेलं आहे। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मी सर्वात प्रथम इथे दिवा लावून घेतलेला आहे। दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे, कारण आपण अग्नीच्या साक्षीने सर्व कार्य करत असतो। आणि मी इथे एक विड्याचं पान ठेवलेलं आहे, ज्यावरती आपण आमची जी कुलदैवत आहे, माझ्याकडे फोटो आहे, टाक नाही आहे, तर फोटो असल्यामुळं मी फक्त देवीला पुसून घेणार आहे स्वच्छ। आणि ह्या पानावरती मी हा फोटो ठेवणार आहे आणि त्याच्यासमोर मी देवीच्या समोर एक विडा मांडून घेणार आहे, ज्यावरती मी विडा मांडताना मी त्यावरती अगोदर अक्षता टाकते, नंतर त्यावरती मी गणपती स्वरूप आमच्याकडे सुपारी घेत आहे, हे हळकुंड आहे, खारीक खोबरं आहे, बदाम आहे आणि पैसा आहे, 1 रुपयाचं नाणं आहे। आपण त्यालाही हळदी कुंकू लावून घेऊ। आता सर्वात प्रथम ही जी वावरी आहे घेतलेली ती ह्याप्रमाणे आहे। हे आता असं आपण याला अगोदर थोडंसं, लगेच आपल्याला धान्य नाही टाकायचं आहे, त्याच्यात आपल्याला असं खोल करायचं आहे की ज्याने आपला घट याच्यात बसेल आणि तो पाणी टाकल्यानंतर वाकडा होणार नाही। तर आपण असं ठेवून घेऊया। आपण याला अगोदर ही परडी आहे, हे घट बसवायला बघा सहज बाजारामध्ये मिळून जातं, याला पण आपण हळदी कुंकू लावून घेणार आहे। आता हा आपला घट आहे, मी येथे अगोदर असा कलावासारखा जो मिळतो आपल्याला तो बांधून घ्यायचा आहे। आणि नंतर आपल्याला तुम्ही स्वस्तिक काढू शकता, नाहीतर अशा ही 5 रेषा आणि इकडनं 5 रेषा, आणि हा घट आपल्याला आता याच्यामध्ये ठेवायचा आहे। असा करून ठेवा जेणे की तुमचा घट नंतर वाकडा होणार नाही। आता त्यामध्ये आपण स्वच्छ पाणी टाकून घेऊ। बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे। विड्याची जी पानं आहेत ती ठेवून घ्यायची आहे। आता बघा आपल्याला सप्तधान्य त्याच्यात टाकून घ्यायचे आहे।
आपल्याला अगोदर असे सप्तधान्य टाकून घ्या. जास्त दाट नाही टाकायचे आपल्याला, एकदम थोडे टाकायचे आहे. जास्त दाट टाकले तर बघा ते कुजून त्याला बुरशी येईल आणि धान्य आपलं व्यवस्थित येणार नाही. आणि वरतून पुन्हा आपल्याला वावरे टाकायची आहे. आपण येथे फूल वाहून घेऊ, देवीलाही फूल वाहून घेऊ. आता ह्या देवीच्या कवड्या मी देवी समोर ठेवून घेते. देवीलाही आपण हळदी कुंकू लावू. आणि बघा आता आपल्याला घटमाळ तयार करायची आहे. पहिल्या दिवशी आमच्याकडे पानांचीच घटमाळ तयार करता. तर कशी करायची आहे बघा. हा कलावा घ्यायचा आहे, याला असा मधून दोरा बांधायचा आहे आणि हे जे पान आहे हे त्याच्यामध्ये टाकून फक्त असं बांधायचं आहे. परत अशी घटमाळ करायची आहे. परत त्यामध्ये असं एक बघा गाठण बांधून गोल करायचं आहे आणि दुसरं पान बांधून घ्यायचं आहे. परत अशी गाठण करायची आहे, त्यामधून पूर्ण दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि परत त्यामध्ये पान टाकून असं बांधून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला घटमाळ ही तयार करायची आहे. बघा आपण चला घटमाळ बनवून घेऊया. तर बघा अशी आपली घटमाळ तयार झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेऊ. सुपारी टाकून घेऊ. पैसा टाकून घेऊ. हळकुंड टाकून घेऊ. बघा असा आपल्याला कलावा पाहिजे माळ घालण्यासाठी, घटमाळ करण्यासाठी. आता अशी देवीची आपल्याला ओटी भरायची आहे. आता आपल्याला ह्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. याप्रमाणे आम्ही मंडपी लावून घेतो आणि त्याला घटमाळ लावतो आणि फुलोरा पण त्यालाच लावतो. तर चला आपण घटमाळ लावून घेऊ. आपण आता घटमाळ घातलेली आहे. याप्रमाणे आम्ही घटमाळ घालतो बघा मंडपीला. आमच्याकडे घटावरती नारळ ठेवला जात नाही. आम्ही याप्रमाणेच घट बसवतो. आमच्याकडे त्याच्यात नारळ ठेवला जात नाही. याप्रमाणे आमच्याकडे घटस्थापना करतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर म्हणायचंच असेल तर ओम कुलस्वामिनी देवताय नमः, कुलस्वामिनी देवताय नमः, कुलस्वामिनी देवताय नमः असा मंत्र म्हटला साधा तरी चालतो. आम्ही असं साध्या मंत्रानेच म्हणूनच घटस्थापना करतो. आणि आमच्याकडे नारळ वगैरे ह्याच्यावरती ठेवल्या जात नाही. आम्ही ह्याच्यामध्येच घटमाळ लावतो आणि मंडपीला फुलोरा चढवतो 7व्या माळेला. अशी साधी सोपी आमची घटस्थापना असते. देवीची ओटी आम्ही इथेच भरतो आणि आमच्या जवळ जे मंदिर आहे, माझी
बघा कुलदैवत ही कुलस्वामिनी आमची तुळजाभवानी आहे तुळजापूरची, आणि आमच्या इथे तुळजाभवानीचं छोटं मंदिर आहे. मग तिथे मोठी यात्रा भरते. तिथे मी जाऊन दरवर्षी ओटी वगैरे माताचे भरत असते आणि तिथे सेवा जाऊन करते आणि घरीही करते. तर बघा, तुम्ही आमची पूजा तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्याही पद्धतीने, तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने घटस्थापना करू शकता. तुमच्याकडे आम्ही अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने भोळा भाव देवा पाव ह्या पद्धतीने आम्ही घटस्थापना करत असतो, पण विधियुक्त करत असतो की जे जे सामान लागतं, जे जे आमच्या परंपरेनुसार सर्व जे पूजत आहे तेच आम्ही करतो. आम्ही विडा मांडतो, त्याची गणपती म्हणून पूजा करतो आणि ह्याप्रमाणे आम्ही घटस्थापना करतो. आणि ह्याप्रमाणेच तुम्हाला वावरी घ्यायची आहे, जास्त चाळून वगैरे घ्यायची नाहीये. कारण की त्याने काय होतं की चाळलं वगैरे तर धान्य एकदम तो पाणी टाकल्यानंतर कुजून जातं, त्याला बुरशी येते, चिखल होतो आणि मग धान्य आपलं व्यवस्थित येत नाही. आणि पाणीही केव्हा टाकायचं तर तुम्ही बघा, घट जर तुमचं जास्त गळत असेल तर तुम्ही पाणी दररोज उगं थोडंसं टाकायचं आहे. कारण पहिल्या दिवशी आपण घट भरून पाणी टाकतो, तर दुसऱ्या दिवशीपासून किंचितचं पाणी टाकायचं आहे. एक घटभर पाणी 9 दिवस पुरेसं होतं. कारण बघा, कोणाकोणाचा घट खूप पाझरतो आणि ज्याचा पाझरत नसेल त्यानेही थोडंच टाकायचं. आजूबाजूने जास्त पाणी टाकायचं नाही, कारण घरामध्ये बघा एवढं काही ऊन वगैरे येत नाही, म्हणून आपल्याला त्याला थोडंच पाणी टाकायचं आहे. थोड्या पाण्यातच व्यवस्थित धन येतं आणि व्यवस्थित उगवतं, त्याला बुरशी वगैरे लागत नाही आणि ते जास्त पाणी होऊन ते सडत वगैरे नाही. तर आमची छोटीशीच पूजा होती. कशी वाटली, कशी घटस्थापना केली ते जरूर सांगा, कारण आम्ही अशा साध्या पद्धतीनेच घटस्थापना करतो. जशी आमच्याकडे पद्धती आहे तशीच मी तुम्हाला सांगितलेली आहे, ह्या व्हिडिओमधून दाखवलेली आहे. तर पद्धती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.